स्वागतम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मी सौ श्रुती ओंकार चित्ते इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांना नमस्कार करते व त्यांचे स्वागत करते. आजच्या दिवशीच्या लाभलेल्या अध्यक्ष आहेत सौ रश्मिका जोशी, तसेच आपल्या व्याख्यानमालेच्या व्याख्यात्या आहेत सौ नेहा काकू करमरकर यांचे शब्द सुमनाने मी स्वागत करते. त्यानंतर त्यांना विनंती करते की त्यांनी विठ्ठल आणि रखुमाई समोर दीप प्रज्वलन व हार अर्पण करावे. धन्यवाद. देवीचे सातवे रूप म्हणजे कालरात्री. काळ म्हणजे वेळ, समय, ज्याच्यामध्ये विश्वातलं सारं काही सामावलंय. कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती असते. सातव्या दिवशी साधकाचे मन सहार चक्रात स्थिर झालेले असते. या देवीचा रंग नावाप्रमाणे काळा, विस्कटलेले केस, गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ, तिला 3 डोळे जे ब्रह्मांडासारखे गोल आणि चमकदार दिसतात. या देवीच्या प्रत्येक श्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाळा निघतात. गाढव या देवीचे वाहन आहे. तिचा वर उचललेला उजवा हातातील वरमुद्रा सर्वांना वरप्रदान करते, तर खालच्या हातात अभयमुद्रा आहे. डाव्या हातात लोखंडी काटा तर खालच्या हातात खडग आहे. या कालरात्रीचं रूप दिसायला जरी भयंकर तरी ती नेहमी शुभफल देणारी म्हणून तिचे नाव शुभंकरी असेही आहे. ग्रह संकटांना दूर करण्यासाठी या देवीचे स्मरण करतात. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. यानंतर मी व्याख्यातांची विशेष ओळख करून देते. सौ नेहा सुमेध करमरकर, पूर्वाश्रमेची पौर्णिमा मधुकर फडके, शिक्षण BCom तसेच मास्टर इन सोशल वर्क कंप्लीट. खेड म्युन्सिपाल्टीमध्ये असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. अजून इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे लक्ष्मीनारायण विद्यावस्थानामध्ये व्याख्यानमाला होते. त्यांचे संस्थापकांपैकी नेहा काकूचे आजोबा कै अनंत सदाशिव फडके हे प्रमुख होते. ही व्याख्यानमाला गोकुळाष्टमीमध्ये होते आणि यावर्षी व्याख्यानमालेचे 97वे वर्ष होते. तसेच नेहा काकूचे काका गजानन फडके उत्तम साहित्यिक व कवी होते. तरी हाच कलेचा वारसा आमच्या नेहा काकूच्या अंगी आला असावा असे मला वाटते. त्यानंतर व्याख्यानाविषयी मी 2 ओळी मांडते. एका हरिणाच्या मोहात अडकते काय, ते हवं म्हणून प्रभू श्रीरामांकडे हट्ट करते काय, आणि त्यापासून सुरू झालेलं रामायण तुम्हाला माहितीच आहे. कोण होती ती मग? ती स्त्री कोण होती? तर ती होती सीता. ऐकूया सीतेचं चरित्र सौ नेहा काकू करमरकर यांच्यातून. धन्यवाद.
नाही नाही. सेट ठेव म्हणजे हा आवाज येईल. नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार. आज आपण इथे सर्वजण जमले आहोत ते नवरात्रीच्या व्याख्यानमालेसाठी. नवरात्र हा उत्सव स्त्री शक्तीचा, हा उत्सव आदिशक्तीचा, आदिशक्तीच्या जागराचा. हा जागर तरी किती विविध प्रकारे भारतामध्ये सादर केला जातो नाही का? कुठे तिची स्तवनं केली जातात, कुठे तिची कवनं म्हटली जातात, कुठे तिच्यासाठी गरबा रास रचली जाते, तर कुठे तिच्या विशेष व्यक्तिरेखांच्या कहाण्या सांगितल्या जातात. आद्य प्राचीन महाकाव्य रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यामध्ये सुद्धा स्त्रीच्या अनेक रूपांची कहाण्या सांगितल्या गेल्या आहेत. आज अशीच एक कहाणी सांगते, एका दिव्य स्त्रीची कहाणी सांगते, एका तेजस्वी स्त्रीची. ही ती स्त्री ज्या स्त्रीला साक्षात भगवान परशुरामांनी शक्ती स्वरूपिणी आदिमाया असं म्हटलं आहे. ही स्त्री, ही कहाणी, आज कहाणी सांगते सीतेची. ही कहाणी जानकीची, जी जनकाची राजकन्या होती. ही कहाणी मिथिलेची, ही कहाणी मैथिलेची, जी मिथिलेची राजकन्या होती. ही कहाणी वैदेहीची. वैदेही कारण ती केवळ विदेह देशाची राजसुता होती म्हणून नव्हे, तर ती वैदेही कारण ती विदेहीने स्वरूप जगली. ती रामाची झाली, ती रामाचं सर्व एकरूप झाली. जणू रामाचं सर्व सुखदुःख तिचं सुखदुःख, जणू रामाचं भविष्य तिचं भविष्य, अशी ती एकरूप झाली. आणि तिच्या ह्या प्रवासातच रामापासून विलग होऊन तिने वनवास, अग्निदिव्य, स्वतःच्या चारित्र्यावर उडवले गेलेले संतोडे, अशा अनेक प्रकारच्या आव्हानांना ती सामोरी गेली. ही सर्व आव्हानं तिने अतिशय विदेही स्वरूपात झेलली, म्हणून ती विदेहिनी. अशा ह्या सीतेचा लोकरामायणामध्ये जर तिचा सन्मान केला गेला नाही तर नवलच नाही का? लोकरामायणामध्ये सीतेवर अनेक प्रकारच्या ओव्या लिहिल्या गेल्या. ह्या ओव्यांसाठी मात्र ती सीता राजकन्या नव्हती. ती सीता होती तुमच्या माझ्यासारखी सामान्य स्त्री, जी सीता घर संसार सांभाळत होती, जी सीता नदीवर पाणी आणायला जात होती. तिच्याविषयी अनेक ओव्या त्या लोकरामायणात लिहिल्या गेल्या. या सर्व लोकरामायणामध्ये सीतेला अगदी जाईचं फूल म्हटलं आहे. मात्र ह्याच रचनाकारांनी रामाला मात्र थोडंसं डावस स्वरूप दिलं आहे. काही ठिकाणी त्या म्हणतात की सीता तर जणू जुईचं फूल, सायलीचं फूल, पण राम तर हलक्या दिलाचा, राम तर हलक्या कानाचा. ह्याच लोकरामायणामध्ये सीतेच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला गेला. त्याच्यातनंच त्यांनी असं सांगितलं की सीतेने वनवास भोगला, सीतेने अग्निदिव्य केलं, तिने रामाचा विरह सोसला. आणि ह्या सगळ्याच्या पाठचं कारण एकच, ते कारण म्हणजे सीतेचं रामावरचं अगाध प्रेम. सीतेचं रामावरचं प्रेम हे तिच्या आयुष्यात आणलेल्या दुःखालाच कारणीभूत ठरलं, असं लोकरामायणकार करते. शेवटी जगभरातली सगळीच महाकाव्य ही प्रेम आणि प्रेमाच्या पोटी आलेलं विरह आणि दुःख ह्याच्याविषयीच भाष्य करतात ना. आज आपण बघूया अशा सीतेची कहाणी. अशी ही सीता, असं तिचं अलौकिक प्रेम, असं तिचं अलौकिक पातिव्रत्य, असं तिचं अलौकिक तेज आणि अशी तिची अलौकिक बुद्धिमत्ता. अनेक भाष्यकारांनी सीतेला स्वर्गीय पुष्प असं म्हटलं आहे. ह्या स्वर्गीय पुष्पाला भूमीच्या मानलं गेलं. अशा ह्या अलौकिक रत्नाचे माता पिता तरी कोण, असा विचार वाल्मिकींना पडला. आणि त्यांनी ह्या दिव्य पुष्पाला त्या असाच एक अलौकिक असा पिता शोधून दिला. रामायणकारांनी सीतेला जनकाच्या ओटीमध्ये टाकलं. जनक विदेह देशाचा राजा, पण तो केवळ योद्धाच नव्हता, तो केवळ देशाचा राजाच नव्हता, तर तो होता एक महान तत्ववेत्ता राजा. जनक ही त्याची पदवी होती. त्याच्या दरबारी अनेक तत्वज्ञ ज्ञानी पुरुषांना मानाचं स्थान होतं.
अनेक ऋषी मुनींना त्याने आपल्या दरबारी सामावून घेतलं होतं. त्याच्या दरबारामध्ये अनेक तत्वचर्चाही चालत असत. असा हा जनक राजा ह्याच ऋषी मुनींच्या सल्ल्याने विविध प्रकारचे यज्ञ यागही करत असे. असाच एक यज्ञ चालू होता. ह्या यज्ञाची भूमी राजा नांगरत होता आणि ती भूमी नांगरताना त्याच्या समोर आली एक सुंदर पेटी. धडधडत्या अंतःकरणाने उत्सुकतेने त्याने ती पेटी उघडून बघितली. त्याने ती पेटी उघडली तर आतमध्ये काय होतं? आतमध्ये एक अलौकिक सुंदर अशी कन्या होती, बालिका त्या पेटीमध्ये होती. असं त्या कन्येचं रूप, असं त्या कन्येचं तेज, जसं की साक्षात ती लक्ष्मीच. जनक हा त्यावेळेला अपत्यहीन होता. त्यामुळे जनकाला असं वाटलं की साक्षात धरणी मातेनेच ही बालिका आपल्या पदरात टाकली आहे. जनकाने त्या कन्येचा स्वीकार केला. ती सीता आता जानकी झाली, मिथिलेची राजकन्या झाली आणि जनकाच्या राजवाड्यात दिसामाजी वाढू लागली. जानकीचं येणं, सीतेचं येणं जनकाला फार भाग्यशाली ठरलं. ह्याच्यानंतर काही दिवसातच जनकाला स्वतःचं कन्यारत्न प्राप्त झालं आणि तीच सीतेची बहीण उर्मिला. सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी सगळ्या जणी जनकाच्या दरबारात दिसामासी वाढत होत्या. जनकाच्या दरबारातल्या तत्वचर्चा, ज्ञानचर्चा त्या ऐकत होत्या. ह्याच कालावधीमध्ये त्यांच्या विचाराची बैठक घडत होती. ह्या सर्व चर्चा ऐकूनच सीता धर्मशास्त्र पारंगत झाली. धर्मशास्त्र निपुण अशी तिची पदवी आहे. ह्याच काळामध्ये ती तिच्या विचारांची बैठक जमली. जनकाच्या घरी आता सीता हळूहळू वाढत होती. आता सीता विवाह योग्य उपवर झाली होती. अशा गुणवान आणि सौंदर्यवती कन्येचा विवाह करून देणं हे जनकापुढे फार मोठं आव्हानच होतं. कथा असं सांगते की जनकाच्या घरी परंपरेने चालत आलेलं शिवधनुष्य होतं. हे शिवधनुष्य अनेक वीरांना प्रयत्न करून त्या शिवधनुष्याची प्रार्थना केल्याशिवाय एकमेकांच्या साह्याशिवाय हे शिवधनुष्य कोणालाच उचलता येत नव्हतं. सीता मात्र त्या धनुष्याशी लीलया खेळत असेल. अत्यंत लहान वयातच ती त्या धनुष्याशी खेळत असेल. हे बघून भगवान परशुराम जनकाला म्हणाले, राजा, ही तुझी कन्या म्हणजे शक्ती स्वरूपिणी आदिमाया आहे. हिचा पती हा असाच ईश्वर अंश असलेला राजा असला पाहिजे. तू हिच्या विवाहासाठी, स्वयंवरासाठी एक पण लाव. जो कोणी ह्या धनुष्याला प्रत्यंचा चढवेल, जो कोणी ह्या धनुष्याला वाकवेल, अशाच पुरुषाशी तू तिचा विवाह करून दे. त्याप्रमाणे राजा जनकाने सीतेचे स्वयंवर उभे केले. परशुरामांनी सांगितल्याप्रमाणे पण केला. हा पण जिंकण्यासाठी देशोदेशीचे राजकुमार, राजे हे सर्व हा पण जिंकायला बघत होते. परंतु शिवधनुष्याला प्रत्यंचा जोडणं तर लांबच राहिलं. कित्येक राजांना, कित्येक राजकुमारांना ते शिवधनुष्य साधं हलवताही आलं नाही. काही रामायणातल्या कथा असं सांगतात की राजा रावणाने सुद्धा हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केला होता. परंतु रावणासारख्या बलाढ्य राजालाही ते जमलं नाही. ते शिवधनुष्य उचलता तो त्या सभामंडपात उताडा पडला. अत्यंत अपमानित होऊन रावण राजा जनकाच्या दरबारातनं परत गेला. होता काही दिवस लोटले. आता मात्र जनकाची चिंता वाढायला लागली होती. त्याला असं वाटायला लागलं की ही सीतेला आपण वीर्यशुक्ला ठरवलं तर आहे, परंतु हिला वरणारा, हा पण तोडणारा एक सुद्धा राजकुमार ह्या जगात नाही का? कोण हिच्याशी विवाह करणार? कुठला पुरुष हिचा साथीदार बनणार? जनकाच्या मनात चिंतेचं वादळ उभं राहू लागलं होतं. आणि अशाच वेळेला महर्षी वाल्मिकींसंग प्रभू रामचंद्र मिथिला नगरी पाहण्यासाठी आले. प्रभू रामचंद्र हे रघुकुलाचे राजकुमार होते. जनस्थानातील राटिकेचा वध, अहिल्याची मुक्ती, जनस्थानातील ऋषींना त्यांच्या यज्ञांना राजपुत्र रामाने दिलेले अभय, ह्या सर्व कथा मिथिलेपर्यंत पोहोचत होत्या. त्या जनकाच्याही कानावर जात होत्या. सीतेलाही त्या समजत होत्या. राजा जनकाला असं वाटलं की हो, हाच तो पुरुष आहे जो आपल्या सीतेचा पती होऊ शकतो.
परंतु त्या मोठ्या शिवधनुष्याच्या पणाचं काय करायचं? राजा रामचंद्र शिवधनुष्यापाशी आले. त्यांनी ते राजा रामचंद्र शिवधनुष्याच्या पाशी येण्याच्या आधीच राम आणि सीतेची अंबिकेच्या प्रांगणात भेट झाली होती. दोघांना जणू त्यांची जन्मोजन्मीची ओळख पटली होती आणि त्या दोघांनी एकमेकांना वरलं होतं. दुसऱ्या दिवशी राजपुत्र राम त्या शिवधनुष्याच्या पाशी आला. शिवधनुष्याला अत्यंत आदराने नमस्कार करून रामाने ते शिवधनुष्य सहज उचलले. अति लिलयेने ते पेलले आणि त्याला प्रत्यंचा लावली. रामाने ती प्रत्यंचा लावली आणि आता तो बाण सोडणार एवढ्यातच काडकन आवाज झाला आणि ते शिवधनुष्य मोडून पडलं. रामाने शिवधनुष्याचा पण जिंकला होता. जनक नगरीत सर्वत्र आनंदी आनंद झाला. राजा जनकाची मनीषा पूर्ण झाली. आता रामाचा आणि सीतेचा विवाह होणार होता. रामाच्या अजिंक्य अशा व्यक्तिमत्वाला सीतेच्या लावण्याची जोड मिळाली होती. अजिंक्य असा राम सीतेच्या सौंदर्याने आणि सीतेच्या तेजाने जवळ मोहून गेला होता. ह्याच्यानंतर दशरथाकडे निरोप गेला आणि ह्याच विवाहामध्ये सीतेच्या तिन्ही बहिणी उर्मिला, श्वेतकीर्ती आणि मांडवी यांचे विवाह दशरथाचे पुत्र लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांच्याशी झाले. हे विवाह मोठे थाटामाटात पार पडले. आपल्या लाडक्या राजकन्यांच्या विवाहाचा आनंद सोहळा तो काय वर्णावा. जनक नगरीतली लोक सतत म्हणत होती, अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ही सीता. अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ही सीता. आकाशाशी जडले नाते जैसे धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे. आधुनिक रामायणकारांनी सीतेचे जनक नगरीतला आनंद किती योग्य शब्दात टिकला आहे नाही का. सीतेचा विवाह झाला. याच्यानंतर सीता अयोध्येमध्ये आली. ती अयोध्येमध्ये आली ती रघुंची सून म्हणून. ती रघुकुलाची आता सून होती. आता ती जानकी नव्हती. आता ती मैथिली नव्हती. आता ती वैदेही नव्हती. आता तो देश, ती नगरी, तो प्रदेश, तिला सगळं काही परक होतं. आता तिची होती अयोध्या. तिचं होतं रघुकुल. रघुकुल हे त्यावेळच्या भारतातल्या काही महान कुलांपैकी एक कुल होतं. सीतेने हळूहळू रघुकुलाची सर्व वचने आत्मसात करायला सुरुवात केली. स्वभाव जाणून घ्यायची अत्यंत सूक्ष्म अशी जाण आणि कर्तव्य तत्परता ह्यामुळे सीता अयोध्या नगरीमध्ये सर्वांचीच लाडकी झाली. सर्व ज्येष्ठ लोकांची ती लाडकी झाली. ही कथा तर इतरांची. सर्व भावनांवर ताबा असणाऱ्या रामाचीही ती अत्यंत लाडकी झाली. आता ती अयोध्येची राजस्नुषा होती. अयोध्येची ती भावी सम्राज्ञी होती. ती रघुकुलाची वचनं जाणून घेत होती. रघुकुलाची सर्व रीत जाणून घेत होती. असं करता करता ती रघुकुलातलीच एक बनून गेली. रघुकुलामध्ये अयोध्येतलं तिचं राजस्नुषेचं आणि भावी सम्राज्ञीचं आयुष्य सुरू झालं होतं. होता होता काही काळ लोटला आणि दशरथाच्या मनामध्ये रामाला राज्याभिषेक करायचे ठरवले. त्यानुसार दशरथाने अयोध्या नगरीत ती घोषणा केली. आता राम राजा होणार होता. संपूर्ण अयोध्या नगरीत ह्या वार्तेने आनंद पसरला होता. परंतु त्याच वेळी कैकेयीच्या मनात मंथरेच्या रूपानं कली शिरला आणि तिने दशरथाकडनं 2 वर मागून घेतले. रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य, असे ते 2 वर होते. अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये दशरथाने रामाला वनवासात जाण्याची आज्ञा दिली. रघुकुलाचं जे वचन की प्राण जाये पण वचन न जाये, ह्याच वचनाला जाऊन रामही वनवासात जायला तयार झाला होता. पितृवचन पूर्तीसाठी राम आता वनात निघाला होता. परंतु यावेळी रामाने मात्र एकटेच जाण्याचे ठरवले होते. परंतु सीतेला रामाशिवाय 14 वर्षाचा विरह हे सीतेला ही कल्पनाच मुळी सीतेला मान्य नव्हती. तिनेही रामाबरोबर जाण्याचे ठरवले. परंतु सीतेची युवराज्ञीची दिनचर्या माहिती असलेल्या रामाने सीतेला आपल्याबरोबर नेण्याचे टाळले. त्याने तिला आपल्याबरोबर येण्यास नकार दिला.
त्यावेळी मात्र सीतेने प्रकार पंडित वाद रामाशी घातला. तिने रामाला सांगितलं की तुमच्याशिवाय माझं आयुष्य नाही. तुम्ही जिथे जिथे राघव तेथे सीता, जिथे तुम्ही तिथे मी. आणि वनवासाला का मी घाबरते? जिथे तुम्ही तो वनवास मला स्वर्गापेक्षाही सुंदर. ती असं रामाला सांगत होती, परंतु राम मात्र तिचं कोणतंही बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. राम तिला वनवासामध्ये न्यायला तयार नव्हते. अशा वेळी सीतेने प्रचंड उपरोधाचं साह्य घेतलं आणि रामाचं मन मिळवलं. त्यावेळेचे सीतेचे शब्द इतके इतके जास्त लागणारे आहेत. सीता रामाला म्हणते, आजची ही स्थिती तुम्ही मला भरतावर सोपवून जाताय. ही स्थिती माझ्या वडिलांना, त्याच्या जनकाला समजली तर त्याला काय वाटेल? त्याला असं वाटेल की अरे, आपण आपल्या मुलीला जो पती बघून दिला तो तिचं रक्षणही करू शकत नाही. साडी नेसलेला पुरुष का आपण सीतेला बघून दिला. इतक्या प्रचंड लागणाऱ्या शब्दात सीतेने रामाशी वाद घातला. तरीही राम ऐकत नाही. असं म्हटल्यावर सीतेने स्वतःचा देहत्याग करायची तयारी दाखवली. त्यावेळी मात्र राजा राम द्रवला. रामाने सीतेला आपल्या बरोबर वनवासात यायला परवानगी दिली. लक्ष्मण त्या रामाबरोबर होताच. सर्व अयोध्यावासियांना अत्यंत शोकसागरात लोटून सीता, राम आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. खरं तर सीतेला हा वनवास म्हणजे अत्यंत खडतर असायला हवा. आजपर्यंत तिने कधीही महालाच्या बाहेर ती गेली नव्हती. हा वनवास, ते निबिड अरण्य तिच्यासाठी फार कठीण होतं. ते काट्याकुट्यातनं चालणं, ते श्वापदांना तोंड देणं तिला सोपं नव्हतं. परंतु भूमिकन्या सीतेला तो वनवास तो काय कठीण, ही वनातली वाट ती काय कठीण, आणि ते सुद्धा तिच्या बरोबर राजा राम आणि लक्ष्मण सावलीसारखा सतत लक्ष्मण सोबत असताना. सीता मोठ्या आनंदाने वनवासाला गेली. ह्या काळामध्ये ती अनेक प्रदेश फिरली. अनेक ऋषी आणि ऋषीपत्नींच्या आश्रमात राहिली. तिने एक वेगळी जीवनशैली बघितली. या सर्व जीवनशैली ती आत्मसात करत होती. ह्या सगळ्या आजूभोवती चाललेल्या प्रदेशाचा ती विचार करत होती. ह्या तिघांनी काही काळ चित्रकूटात वास्तव्यही केले. परंतु चित्रकूटामध्ये भरत आला आणि चित्रकूटाची शांतता भंगू लागली. त्यावेळी रामाला असं वाटलं की आता आपण जिथे राहतोय ती सर्व जागा अयोध्येवासियांना कळलेली आहे. आता अयोध्येवासीय, महालातली लोक सतत चित्रकूटात येत राहणार. तेव्हा आता आपण हे जनस्थान सोडलेलंच बरं. असा विचार करून राम, सीता आणि लक्ष्मण अत्रि ऋषींनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी दंडकारण्याकडे प्रयाण केलं. दंडकारण्य म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. दंडकारण्य म्हणजे आपण ज्या विभागात राहतो त्या कोकणापासून खाली कर्नाटक पर्यंत, नाशिक पर्यंतचा भाग. त्यावेळी दंडकारण्य हे एक निबिड जंगल होतं. अतिशय सुंदर अशी वनश्री इथे होती. त्या सुंदर वनश्रीने नटलेला तो प्रदेश सीतेला प्रचंड आवडला. ह्या काळामध्ये सीता अत्यंत सुखी होती. रामायणकारांनी तर असं म्हटलं आहे की तिच्या वनवासाची ही 13 वर्ष म्हणजे तिच्या आयुष्यातला सुखाचा सगळ्यात मोठा काळ तिच्यासाठी होता. कारण तिला लाभलेला रामाचा निरंतर सहवास, जो सहवास कदाचित अयोध्येमध्ये सीतेला मिळू शकला नव्हता. ह्या सर्व वनवासाच्या कालावधीमध्ये सीता अतिशय आनंदित होती. दंडकारण्यात आल्यानंतर तिथला तो अस्पर्शित आणि परमार्थ निसर्ग सीतेला प्रचंड आवडला. तिने राम लक्ष्मणाला विनंती केली की आपण इथंच राहूया. त्याच्यानुसार नाशिकमध्ये पंचवटी इथे राम आणि लक्ष्मणाने सीतेसाठी एक सुंदर कुटी उभारली. ही सुंदर कुटी म्हणजे सीतेच्या आयुष्यातलं तिचं स्वतःचं घर होतं. इथे ती त्या कुटीची स्वामिनी होती. इथे तीच स्वामिनी त्या कुटीची होती. ह्या कुटीमध्ये सीतेने जणू स्वर्गच उभा केला होता. तिच्या दारामध्ये छोटी छोटी मृगशावक येत असत. पशु पक्षी तिच्या दारामध्ये दाणे टिपायला येत असत. त्या कुटीच्या परसात तिने सायली मालिनीच्या वेली उभ्या केल्या होत्या. एक सुंदर असं जीवन सीता आता जगत होती. सीता अत्यंत आनंदात होती. होता 10 वर्षाच्या भ्रमण कालावधीनंतर सीता, राम आणि लक्ष्मण या कुटीमध्ये विसावले होते.
होता होता हा 13 वर्षाचा काळ संपत आला. आता वनवासाचा काळ संपत आला होता. राम, सीता आणि लक्ष्मणांना अयोध्येकडे जायचे आता वेळ लागू लागले होते. काही दिवसातच परत अयोध्येकडे परतणार आणि तेवढ्यात दारामध्ये शूर्पणखा उभी राहिली आणि सीतेच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. रामाच्या सौंदर्यावर मोहून गेलेली सीता सीतेच्या कुटीच्या दारात उभी राहिली आणि नाक आणि कान कापलेल्या अवस्थेमध्ये अत्यंत अपमानित होऊन रावणाच्या दरबारी परत गेली. शूर्पणखा ही दंडकारण्याची राणी होती. तिचे भाऊ खर आणि दूषण यांच्याबरोबर ती दंडकारण्यात राज्य करत होती. त्यामुळे शूर्पणखेवरचा हल्ला म्हणजे अप्रत्यक्षपणे तो राक्षस कुलावरचा हल्लाच ठरला. हा प्रसंग झाल्यानंतर लगेचच खर आणि दूषणांनी रामाच्या कुटीवर हल्ला केला. घनघोर युद्ध मांडले. परंतु अतुल पराक्रमी अशा धनुर्धारी रामाने खर आणि दूषणाला सहज पराभूत केले. राम ते युद्ध जिंकला आणि रामाने सभोवती आसपास सर्वत्र शांतता प्रस्थापित केली. रामाच्या पराक्रमाच्या ह्या सर्व कथा रावणाच्या दरबारी जातच होत्या. त्यावेळी रावणाच्या असं लक्षात आलं की रामाला जर हरवायचं तर ते आपल्याला शक्य नाही. आणि त्याच वेळी शूर्पणखेनेही रावणाच्या मनात भरवून दिलं की रामपत्नी सीता ही अति सुंदर आहे. तिला पळवून आण आणि तिलाच तुझी पट्टराणी कर. कामांध रावण शूर्पणखेच्या ह्या बोलण्याला भुलला. मात्र रावणाच्या असं लक्षात आलं होतं की जर राम आणि लक्ष्मण सीतेच्या भोवती आहे तर आपण सीतेला कधीच पळवू शकत नाही. त्याच्यामुळे अत्यंत छल आणि कपटाने सीतेला पळवून न्यायचं असा एक कट रावणाच्या दरबारी रचला गेला. त्या कटानुसार मारीच कांचन मृगाचं रूप घेऊन सीतेच्या दारी आला आणि सीतेच्या आयुष्यातल्या खऱ्या वनवासाला सुरुवात झाली. आणि सुरू झाला सीतेच्या आयुष्यातला खरा वनवास. कांचन मृगाचं सौंदर्य सीतेच्या मनाला फार भावलं. स्त्रीसुलभ इच्छेने तिने रामाकडे त्या कांचन मृगाची मागणी केली. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी रामही त्या कांचन मृगाच्या पाठी महावनात गेला. आता सीता कुटीमध्ये एकटी राहिली होती. तिच्या सोबत लक्ष्मण होता. मात्र शूर्पणखा येऊन गेल्यापासून सतत घडत असलेल्या घटनांनी सीतेचा जीव भयकंपित झालेला होता. आणि त्याच वेळी मारीचानं डाव साधला. सीते धाव, लक्ष्मणा धाव अशा आरोळ्या तिला वनातनं ऐकू येऊ लागल्या. मारीचाने रामाच्या आवाजात सीतेकडे जीवाची भीक मागितल्यासारखा आवाज काढला. हे ऐकून सीता अत्यंत घाबरली. तिला असं वाटलं की आपल्या रामाचं आयुष्य धोक्यात आहे आणि तिने लक्ष्मणाला रामाला मदत करण्यासाठी जायला सुचवलं. मात्र भावाच्या प्रगाढ पराक्रमावर अत्यंत निष्ठा असलेल्या लक्ष्मणाने मात्र रामाच्या पाठून जायला नकार दिला. आणि यावेळी सीतेने तिच्या आयुष्यातली कदाचित सगळ्यात मोठी चूक केली. तिने लक्ष्मणावर नाही ते आरोप केले. तिने लक्ष्मणाला असेही म्हटले की तुम्हाला माझी अभिलाषा आहे म्हणून तुम्ही रामाचा जीव वाचवण्यासाठी जात नाही आहात. भाऊजाईचे हे आरोप ऐकून लक्ष्मण अतिशय दुखावला गेला. आता त्याला कुटीतनं बाहेर जाणं भागच पडलं होतं. पण तरीही लक्ष्मणाने कुटीच्या भोवती एक मोठी लक्ष्मण रेषा आखली आणि सीतेला अशी त्याने विनंती केली की कृपा कर आणि ही लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर जाऊ नको. यातच तुझं रक्षण आहे. लक्ष्मण रामाच्या पाठनं निघून गेला आणि सीता आता कुटीमध्ये अगदी एकटी राहिली होती. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ती त्या कुटीमध्ये राम आणि लक्ष्मण परत येण्याची वाट बघत होती. आणि त्याच वेळी तिला असं दिसलं की आपल्या कुटीबाहेर एक भला थोराड असा ऋषी उभा आहे आणि तो ऋषी आपल्याकडे भिक्षेची याचना करत आहे. रघुकुलाचं वचन की दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही आणि त्या वचनानुसार आणि आता कुठल्या ऋषीचे शाप नको, आता कोणाची माझ्या संसाराला दृष्ट लागायला नको असा विचार करून ती भिक्षा घेऊन सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतेच्या आयुष्याचा घात झाला. क्षणार्धात रावणाने त्याचे ऋषीचे रूप टाकून दिले आणि सीतेच्या लांब वेणीला हिरसा देऊन त्याने सीतेला उचलले आणि पुष्पक विमानात टाकले आणि पुष्पक विमान भरधाव वेगाने त्याने लंकेकडे नेले.
सीतेचं अपहरण झालं होतं. सीतेची कुटी आता मोकळी झाली होती. सीतेची ती कुटी, सीतेची ती मृगशावक, सीतेचा तो निसर्ग आता एकाकी पडला होता. रावणाने अपहरण केल्यानंतर केलेले जटायूच्या लक्षात आले. जटायूने रावणावर हल्ला केला. मात्र महाबलाढ्य अशा रावणासमोर जटायूचा तो काय निभाव लागणार. रावणाने जटायूचे दोन्ही पंख कापून टाकले आणि जटायू जमिनीवर कोसळला. हे सर्व बघताना सीता आपली शुद्ध हरपली होती. ज्यावेळी ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण काय मोठी चूक करून बसलो आहोत. आता तिच्या लक्षात असं आलं की आता ही एकटी आहे. आता सुरू आहे तिचा एकटीचा वनवास. आता ही लढाई तिला एकटीलाच लढायची आहे. सीता थोडी सावरली. तिने रावणाशी वाद घालायला सुरुवात केला. तिने रावणाला असं सांगितलं की अरे, तू तर एखाद्या कोल्ह्यासारखा आहे. माझे रामराय जेव्हा तुझ्यासमोर उभे राहतील तेव्हा तुझी ती काय पत्रास राहणार. त्याच्यापेक्षा तू असं कर, मला सन्मानानं सोड, रामरायांकडे नेऊन सोड. मात्र कामांध आणि स्वतःच्या बलाढ्य पराक्रमाने अंध झालेल्या रावणाने सीतेचं एकही ऐकलं नाही आणि त्याने ते पुष्पक विमान लंकेकडे न्यायला सुरुवात केली. आता सीतेच्या असं लक्षात आलं की ज्या दंडकारण्यात ती राहत होती ते दंडकारण्याची भूमी आता संपत आली. आता समोर सागर तीर दिसायला लागलं आहे. त्यावेळी सीतेने आपलं बुद्धिचातुर्य दाखवलं. तिने आपल्या उत्तरेयाचे 2 भाग केले आणि आपले असलेले दागिन्यांची पुरचुंडी तयार केली आणि तिथे असलेल्या डोंगरावर तिने ती पुरचुंडी टाकून दिली. त्याच्यापाठी तिचा उद्देश असा होता की जेव्हा तिचे रामराय आणि लक्ष्मण तिला शोधायला निघतील त्यावेळेला हे दागिने बघून त्यांच्या लक्षात येईल की सीता कुठे गेली आहे. आणि खरंच तसं झालं. राम आणि लक्ष्मण सीतेला शोधायला बाहेर पडले. रामायणकारांनी त्यावेळी असं सांगितलं आहे की राम यावेळी अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये होता. तो विरह वेदनाने व्याकुळ झाला होता. त्या वनातल्या झाडांना, मृगशावकांना, पशूंना, पक्षींना तो सीतेचा पत्ता विचारत होता. असेच ते जात असताना त्यांना जटायू भेटला आणि राम लक्ष्मणांना कळलं की सीता ही रावणानेच नेली आहे आणि ती लंकेमध्ये नेली आहे. रावणाच्या पुष्पक विमानात बसलेली सीता अनेक भावनांच्या वावटळीत भिरभिरत होती. आता आपलं पुढं काय होणार. आपलं रामाशी परत मिलन होणार की नाही. परत राम आपल्याला सोडवू शकतील की नाही. राम आपल्याला परत भेटेपर्यंत आपण जिवंत तरी राहू की नाही. अशा अनेक विचारांमध्ये ती अक्षरशः भिरभिरत होती. परंतु बुद्धिचातुर्य असलेली सीतेने मात्र आता शांत राहायचं ठरवलं होतं. तिने आजूबाजूचा परिसर बघायला सुरुवात केली. रावणाने सीतेला अशोकवनात लंकेत आणून अशोकवनात बंदिस्त करून ठेवलं. सीतेत जिचं नख सूर्यालाही दिसत नाही अशी जिची ख्याती अशी ती सीता अत्यंत हिडीस कुरूप आणि अकराळ विक्राळ अशा राक्षसांच्या पहाऱ्यात तिच्या गराड्यात वेढली गेली. ह्या राक्षसांनी सीतेचा अनन्वित छळ केला. रावणाला सीतेने वश व्हावे म्हणून तिला त्यांनी नाना प्रकारे त्रास दिला. रावणाच्या अशोकवनात सीता कडक बंदिवासात होती. दैव तिची कठोर परीक्षा पाहत होतं. दुःखही सुखासमान भोगणारी सहनशील सीता आपल्या तपचरणाचा आश्रय करून दैवासमोर निर्भयपणे उभी राहिली. रावण तिला वश करून घेण्यासाठी विविध तऱ्हेने समजावत होता, धमक्या देत होता. मात्र मैथिलीचे पातिव्रत्याचे तेजस इतके प्रखर होते की विषय लूप रावण कोणत्याही प्रकारचं मर्यादा अतिक्रमण करण्यास समर्थ झाला नाही. तो अत्यंत दबकून तिच्याशी वागत होता. समुद्रवलयांकित लंकेत असलेल्या बंदिवान सीता आपल्या अतुल पतिनिष्ठेच्या आणि आत्मबलाच्या सामर्थ्यावर पतीची वाट पाहत दिवस मोजत होती. असेच अंधकारमय दिवस त्या अशोकवनात सीता कंठत होती. आणि अचानक एक दिवस अशी एक व्यक्ती तिच्या समोर उभी राहिली की तिच्या जीवनात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला. आणि ती व्यक्ती होती मारुतराय. हनुमानांनी सीतेसमोर येऊन त्यांनी मी रामाचा भक्त आहे असे सांगत आपल्याकडे रामाचा संदेश असल्याचे सांगितले. पण अखंड सावधचित्त असलेल्या सीतेने मात्र ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.
रावणाने हा सगळा मायावी रावणाने रचलेला डाव तर नाही ना, अशी शंका सीतेच्या मनात उत्पन्न झाली. आणि तिने हनुमानाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी सांगितलं. त्यावेळी हनुमानाने त्याची ओळख पटवण्यासाठी आणलेली राममुद्रिका दाखवली. ती राममुद्रिका बघितली आणि सीतेला आनंदाने अगदी उचंबळून आलं. ती मोहरून गेली. ही मुद्रिका तर रामाचीच असं लक्षात येताच ती अत्यंत आनंदित झाली. आणि मग हनुमानाने तिला ती सुवार्ता सांगितली, जी वार्ता ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले होते. हनुमानाने सांगितले की राम तिला सोडवण्यासाठी निघालेले आहेत आणि लवकरच लंकेत येऊन राम तिची सुटका करणार आहेत. ह्या प्रसंगी एक असा प्रसंग घडला की ज्याने आपल्याला सीतेच्या पातिव्रत्याची चुणूक दिसून येते. हनुमान सीतेला म्हणाला, माई, कशाला हवं हे युद्ध, कशाला हवं ह्या सगळा बंदिवास, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला काही वेळातच रामाकडे नेऊन पोचवतो. त्यावेळी सीतेने हनुमानाला दिलेलं उत्तर म्हणजे तिच्या पातिव्रत्याचंच जणू तेज होतं. ती हनुमानाला म्हणाली, हनुमाना, तुझा उद्देश तर सुस्ती आहे, मला माहिती आहे, परंतु मी पतिव्रता आहे. अन्य कुठल्या पुरुषाचा स्पर्शही माझ्या कायेला होऊ शकत नाही. रावणाने मला बळाच्या जोरावर लंकेमध्ये आणलं, तिथे मी काही करू शकत नव्हते, म्हणून त्याचा स्पर्श माझ्या कायेला झाला. अन्यथा माझ्या मनाने, माझ्या देहाला कुठल्याही परपुरुषाचा स्पर्श होणार नाही. आणि त्याचबरोबर माझं अपहरण करून रावणाने रामाचा अपमान केला आहे, तेव्हा ह्या अपमानाचा बदला हा रामानेच घेतला पाहिजे. रामानेच रावणाचा वध करून माझी सोडवणूक केली पाहिजे. त्याच वेळी खरं रामाचं आणि माझं सत्व दिसून येईल. सीता बंदिवासात होती. तिने मनात आणलं असतं तर काही वेळातच तिची सुटका होऊ शकली होती, पण मात्र तिने असं केलं नाही. अशा अत्यंत घनघोर प्रसंगामध्ये सुद्धा तिने रामाचा मान ठेवला, त्याच्या पराक्रमाचा मान ठेवला. हनुमान रामाकडे परत निघून गेला आणि ह्या पुढील सर्व घटना मात्र अतिशय वेगाने घडल्या. सुग्रीवाच्या सैन्याची मदत घेऊन विशाल सागरावर रामाने रामसेतू बांधला आणि अजिंक्य अशा लंकेवर चढाई केली. घनघोर भीषण युद्ध झाले. सतत 16 दिवस हे युद्ध चालू होते. ह्या 16 दिवसांवरच्या युद्धाच्या अनेक वार्ता सीतेपर्यंत येत होत्या. या वार्ता ऐकताना क्षणात ती आनंदानं मोहरून जात होती, तर क्षणात ती अनेक मरणं मरत होती. ह्या 16 दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा रावणाने तिच्या बरोबर छल कपट केलं. रावणाने रामाचं एक मायवी मस्तक तयार केलं आणि ते मस्तक सीतेला दाखवलं. सीतेला वाटलं सगळं संपलं, राम युद्धामध्ये मारले गेले आणि तिने स्वतःच्या देहत्यागाची परत एकदा तयारी केली. मात्र त्यावेळी सीतेची मैत्रीण असलेली त्रिजटा राक्षसी, त्या राक्षसीने मात्र सीतेला सांगितलं की हे रावणाचा मायावी कारभार आहे. परत एकदा सीता युद्ध संपायचं वाट बघू लागली. असं ते 16 दिवसाचं घनघोर युद्ध झालं आणि तो सूर्य निघवला, ज्या दिवसाची सीता गेले वर्षभर वाट बघत होती. सीतेपर्यंत ती वार्ता कळली. रामानं रावणाचा वध केला होता, राम युद्ध जिंकला होता. आता सीतेच्या सुटकेची वेळ आली होती आणि मग ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आला. तिचे रामचंद्र तिच्यासमोर उभे ठाकले होते. तिला वाटलं हाच तो क्षण. तिच्या मनी आलं हाच माझ्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण. मात्र रामाच्या मुखी मात्र काहीतरी वेगळंच होतं. रामाच्या मुखावर दाट अशी गंभीर छाया होती. ह्या भयंकर प्रसंगाचं ह्या दुःखदायक प्रसंगाचं वर्णन कदाचित आपल्यासारखे सामान्य माणूस करू शकणार नाही. मात्र आधुनिक रामायणकार गदिमा मात्र हा प्रसंग शब्दबद्ध करतात. ते म्हणतात, राम सीतेला म्हणतो, हे तुझ्यामुळे गे घडले, तुझं साठी नाही केले, मी कलंक माझे धुतले, गत लौकिक गे लाभे रघुवंशाते, लीनते चारुते सीते, मी केले निज कार्यासी, दश दिशा मोकळ्या तुझसी, नच माग अनुज्ञा मजसी, सखी सरले दोघांमधले नाते, लीनते चारुते सीते.
हे शब्द ऐकले आणि सीतेवर जणू वीजच कोसळली. परंतु स्वाभिमानी अशा सीतेने यावेळीही दुःखाचा आश्रय घेतला नाही. या उलट ज्याच्यावर तिने प्रेम केले त्या रामाचा आपल्यावर एवढाच विश्वास का, असा परखड प्रश्न तिने रामाला केला. वाल्मिकी रामायणातली सीता रामाला म्हणते, लहानपणीच अग्निसाक्षीने आपण माझे पाणी ग्रहण केले. तेव्हापासून आजपर्यंत मी जी आपल्यावर भक्ती केली तिच्याकडे आपण पाठ फिरवता काय? व्यर्थ रोषाच्या स्वाधीन होऊन एखाद्या शुद्र मनुष्याप्रमाणे केवळ स्त्री म्हणून तुम्ही मला दोष देत आहात काय? इतके दिवस परस्परांच्या संगतीत राहिल्यावर, हृदय इतकी परस्परांशी मिसळून गेल्यावर आपल्याला जर माझी ओळख पटत नसेल तर मग संपलंच सारं. असं म्हणून सीतेने लक्ष्मणाला चिता रचायची आज्ञा दिली. तिने अग्निदिव्याचा पर्याय निवडला होता. सर्वत्र निस्तब्ध अशी शांतता होती. सुग्रीव, हनुमान, लक्ष्मण ज्यांनी रामाची विरह व्याकुळ अवस्था बघितली होती ते सर्वच जण अत्यंत आश्चर्यचकित होते. कुणालाच सीतेने अग्निदिव्य करावं असं वाटत नव्हतं. मात्र रामाच्या गंभीर मुखावरची गंभीर छाया मात्र अजून हलत नव्हती. एखाद्या अग्नीची ज्वाळा जशी अग्नीमध्ये मिसळून जावी ना, तशी सीता त्या चितेमध्ये मिसळून गेली. राम त्या चितेकडे टक लावून बघत होता. त्याच्या मुखावर असीम अशी वेदना पसरली होती. त्याच्याकडे बघणाऱ्या सर्वांना असं वाटत होतं की रामही अंतर्यामी कुठल्या तरी अग्निदिव्याला सामोरा जात होत्या. सर्वत्र अतिशय शांतता होती आणि क्षणात ती चिता उधळून देऊन साक्षात अग्नी नारायण सीतेला घेऊन त्या युद्धभूमीवर प्रकटले. तो पावक अग्नी रामाला म्हणाला, रामा, ही अत्यंत निष्कलंक अशी आहे. या निष्पाप पतिव्रतेचा तू स्वीकार कर, अशी माझी तुला आज्ञा आहे. हे अग्नी नारायणाचे शब्द ऐकताच सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्व साक्ष शुद्धी झाली. सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची, असं म्हणून रामाने सीतेचा स्वीकार केला. सर्वत्र अगदी आनंद झाला. मात्र आता वनवासाची 14 वर्ष संपत आली होती. अयोध्या नगरीत अयोध्यावासीय आणि भरत राम लक्ष्मणांची वाट बघत होते. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि सीता अत्यंत त्वरेने पुष्पक विमानाने अयोध्या नगरीत परत आले. अयोध्या नगरीचा आनंद द्विगुणित झाला. अयोध्या नगरीने राम सीतेला राज्याभिषेक केला. राम राज्य अयोध्येमध्ये सुरू झालं. हा थोडा सुखाचा काळ सीतेच्या आयुष्यात आला. याच काळाच्या दरम्याने तिला मातृत्वाची चाहूल लागली होती. ती आता गर्भवती होती. स्त्रीच्या जीवनातल्या अत्यंत अशा उत्कट अशा आनंदाच्या शिखरावर असली होती. याच वेळी तिला या मातृत्वाच्या कालावधीमध्ये तिला काही डोहाळे लागले होते. तिला असं वाटे की आपण परत तमसा तीरी जावं, परत गंगेच्या तीरी जावं, तिथल्या ऋषीमुनींच्या आश्रमात राहावं, त्या ऋषीमुनींची पूजा करावी, त्यांच्या संग काही काळ जावं. तिने हे आपले डोहाळे रामाला सांगितले होते. रामानेही ते डोहाळे पूर्ण करायचं तिला वचन दिलं होते. अशा सुखात आनंदात असताना सीतेच्या आयुष्यावर परत एकदा दुर्दैवाचा घाला पडला. प्रजाजनांच्या मनात असलेला अविश्वास धोब्याच्या मुखातनं बाहेर पडला आणि लोकपाल राज्यकर्त्या रामाने सीतेचा त्याग करायचा निर्णय घेतला. मात्र यावेळी सीतेच्या सामोरे जाण्याचे सामर्थ्य रामालाही नव्हते. म्हणून त्याने लक्ष्मणाला सीतेला वनवासात सोडून येण्यास सांगितले. वनात जायचं, आपल्या मनाची इच्छा पुरी करायची, अशा आनंदात सीता त्या वनात गेली. मात्र लक्ष्मणाचा धीरगंभीर चेहरा आणि त्याचे काळवंडलेले मुख पाहून सीतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तिने लक्ष्मणाला विचारले, लक्ष्मणा, काहीतरी अपरित घडलेलं आहे. तू त्वरेने माझा रथ परत अयोध्येकडे ने, आपण अयोध्येत जाऊया. त्यावेळी मात्र लक्ष्मणाने सीतेच्या कानावर रामाने तिचा त्याग केला असल्याची वार्ता ऐकवली. हा आघात सीता सहन करू शकली नव्हती. या वेळेला ती अत्यंत असहाय्य अशा अवस्थेमध्ये होती. रघुकुलाचे वंशज तिच्या पोटामध्ये वाढत होते. तिला रामाच्या निर्णयाबद्दल सांगणाऱ्या लक्ष्मणाला ती म्हणते,
हे लक्ष्मणा, माझं हे शरीर केवळ दुःख भोगण्यासाठीच परमेश्वराने उत्पन्न केलेलं आहे असं दिसतं. इतकी दुःखी स्त्री जगात कोणी दुसरी असेल काय, असा विलाप तिने केला. मात्र काही वेळातच सीता भानावर आली आणि रामाचं हे कृत्य एक पती म्हणून नव्हे तर राजपदावर बसलेला राज्यकर्ता म्हणून आहे हे तिने जाणलं. त्यावेळी तिने रामाला धाडलेला, लक्ष्मणाबरोबर धाडलेला निरोप म्हणजे तिच्या दिव्यत्वाची प्रचितीच येते. ती म्हणते, राजाला तू असं सांग की राजा, तू आपल्या धर्माप्रमाणे वाग आणि जसं तुझं बंधूंची नातं आहे तेच नातं तू तुझ्या प्रजाजनांशी ठेव. हाच तुझा खरा धर्म आहे आणि याने जगात तुझी कीर्ती वाढणार आहे. माझ्या स्वतःच्या शरीराची मी आता पर्वा करत नाही, तूही माझी काळजी करू नको. सीतेचा हा निरोप घेऊन लक्ष्मण अयोध्येला परत गेला. त्यावेळी सीतेने आता सीता त्या वनात एकटी राहिली होती. त्यावेळी सीतेने मांडलेला आकांत की आपण केवळ त्याची कल्पनाच करू शकत नाही. त्या असहाय्य निबिड रानामध्ये सीता एकटीच रुदन करीत असताना महर्षी वाल्मिकी त्या स्थळी आले. महर्षी वाल्मिकीने सीतेला ओळखले. त्यांनी तिची समजूत घातली आणि तिला आपल्या आश्रमामध्ये नेले. आता सीतेचा परत वनवासी आयुष्य सीतेचे परत सुरू झाले. यथाच अवकाश 9 महिने सरले आणि सीतेने लवकुशाला जन्म दिला. आता तिच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, लवकुशांना योग्य ते शिक्षण आणि संस्कार देऊन रघुकुलाच्या या वंशजांना रामाच्या सुपूर्त करणं. आता दोन्ही कुमारांच्या संगोपनात ती पुरती गुंतून गेली होती. अतिशय शांत चित्ताने ती आपलं मातृ कर्तव्य पार पाडत होती. आता ती अयोध्येच्या विचारात रमत नव्हती. आता ती गत आयुष्याच्या सुंदर चित्राकडे अत्यंत तटस्थपणे पाहत होती. ती विचार करे, मिथिलेत मी राजकन्या होते, अयोध्येत स्नुषा, वनवासात मी पत्नी म्हणून जगले. आता भूमिका पार पाडायची, ह्या साऱ्या भूमिका मी धर्मशास्त्रानुसार पार पाडल्या. आता जगायचं ते माता म्हणून. आता भूमिका पार पाडायची ती मातृत्वाची. अत्यंत गुप्तपणे आता ती वाल्मिकींची मानसकन्या होती. अत्यंत गुप्तपणे रघुकुलाची ही स्नुषा आश्रमातली एक होऊन राहिली होती. लवकुश वाल्मिकींच्या आश्रमात धनुर्विद्या, धर्मशास्त्र, अध्यात्म, गायनकला या साऱ्याचे शिक्षण घेत होते. अल्पावधीतच ते ह्या सर्वांमध्ये निपुण झाले. अहो, रामाचेच पुत्र ते, त्यांना ह्या सर्वात निपुण व्हायला ते कठीण काय? याच दरम्याने नारद मुनींच्या सल्ल्यानुसार महर्षी वाल्मिकी रामायण नावाचं महाकाव्य लिहित होते. या महाकाव्याची ते रचना करत होते. रामचरित्राचे सर्गामागून सर्ग जोडले जात होते. सीतेचा जीवनपट तिच्यासमोर उलगडला जात होता. हे काव्य वाल्मिकी लवकुशांना शिकवत होते. ते दोघंही ते काव्य मुखोद्गत करत होते. लवकुश आपल्या अत्यंत सुमधुर अशा आवाजात हे काव्य रामायण गाऊ लागले, म्हणजे जणू सर्व आश्रम मंत्रमुग्ध होऊन जाईल. असाच काही काळ लोटला. लवकुश आश्रमामध्ये मोठे होत होते आणि त्याच वेळी आश्रमामध्ये अशी बातमी आली की अयोध्यापती राजा रामाने अश्वमेध यज्ञ करण्यास सुरुवात केली आहे. असं आश्रमात समजता वाल्मिकींनी ठरवले की आता या पुत्रांच्या प्रकटीकरणाची वेळ जवळ आली आहे. वाल्मिकींनी असं ठरवलं की ह्या अश्वमेध यज्ञामध्ये जाऊन लवकुशांनी रामकथा गायन करावं आणि त्यानुसार लवकुश अयोध्या नगरीत जाऊन रामकथेचे गायन करू लागले. अयोध्येत सर्वत्र गायनाची, त्या सुमधुर गायन करणाऱ्या तेजस्वी पुत्रांची, त्या कथांची चर्चा होऊ लागली. होता होता ही चर्चा रामाच्या कानी गेली. रामानेही त्या दोन तेजस्वी पुत्रांना आपल्या दरबारी बोलावले आणि लवकुश दरबारामध्ये आपल्या अत्यंत सुमधुर अशा आवाजात वाल्मिकी रामायण गाऊ लागले. सर्गामागून सर्ग ते दोघं गाऊ लागले. आपलीच कथा ऐकणाऱ्या रामाचं मन त्या गायनाने भरून गेलं. तो अत्यंत हेलावून गेला. पुन्हा एकदा मला गीत रामायणातल्या शब्दांचा उल्लेख करावासा वाटतो. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, लवकुश रामायण गाती, लवकुश रामायण गाती. असे हे तेजस्वी पुत्र आहेत तरी कोण? हे पुत्र तरी कोणाची? अशी चर्चा अयोध्या नगरीत होऊ लागली. तेव्हा
महर्षी वाल्मिकींनी पुढे येऊन रामाला सांगितले की रामा, हे तुझेच पुत्र आहेत, तू त्यांचा स्वीकार कर. रामानेही लवकुशांना आपले पुत्र म्हणून स्वीकार केला. आता प्रश्न आला होता सीतेचा. रामाने सीतेला निरोप पाठवला की सीतेने परत यावे आणि सर्व समक्ष परत एकदा शपथ घ्यावी. परत एकदा सीता अत्यंत कठोर अशा परीक्षा द्यायला तयार झाली होती. परंतु ही मात्र आता तिची शेवटची परीक्षा होती. कन्या, पत्नी, माता अशा सर्व जबाबदाऱ्यामधनं ती आता अगदी मुक्त झाली होती. तिच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात ती आली होती. होता होता शपथ घेण्याचा दिवस उजाडला. हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी अलोट प्रजाजन यज्ञमंडपात लोटले होते. सर्वत्र अत्यंत शांत अशी निस्तब्धता पसरली होती. सीता महर्षी वाल्मिकींसह यज्ञमंडपात आली. तिची ती कृशकाया आणि अलौकिक तेज पाहूनच ती निर्दोष असल्याची खात्री सर्वांना पटली आणि सीता सर्वांसमोर उभी राहिली. तिचे मुख अत्यंत धीरगंभीर होते. ती हात जोडून उभी राहिली आणि तिने आपली नजर भूमीवर खेळवली. अगदी सावकाश आणि स्पष्ट शब्दात तिने म्हटलं, रामाशिवाय अन्य कुठल्याही पुरुषांचा विचार सुद्धा माझ्या मनात कधी आला नसेल, तर हे भूदेवी, मला तुझ्या उदरात स्थान दे. हे शब्द उच्चार करताना मैथिलीच्या मुखावरचं ते क्षणाक्षणाला वाढत होतं. तिने परत एकदा म्हटलं, कायेने, वाचेने आणि मनाने मी जर राघवाचंच आराधन करीत आलं असेल, तर हे भूदेवी, मला द्वार दे. आकाश मध्याकडे चढत चाललेल्या सूर्यासारखे सीतेचे मुख अत्यंत दैदिप्यमान बनत होते. मध्यान्हीच्या सूर्याकडे जशी नजर टाकायला कोणी समर्थ होत नाही, त्याप्रमाणे तिच्या दैदिप्यमान मुखाकडे बघणं कोणालाही जमेना. पाहता पाहता ते प्रखर तेज तिच्या भोवती पसरले आणि तिने तिसऱ्यांदा म्हटले, रामाखेरीज अन्य कुठल्याही पुरुषाची माझ्या ओळखही नाही. रामनिष्ठा हा माझा दुसरा प्राण होता. हे माझे म्हणणे जर सत्य असेल, तर भूमिमाता, मला प्रवेश करण्यास मार्ग दे. सीतेचे हे उद्गार संपले आणि तेवढ्यात आकाशात वीज कडाडावी तसा भूगर्भातनं आवाज झाला. त्या पवित्र यज्ञभूमीवरील सीतेच्या पायाखालची भूमी एकाएकी दुभंगली गेली आणि काय घडतं आहे ते लक्षात येण्यापूर्वीच भूमीने सीतेला आत ओढून घेतले. त्या ठिकाणची धरती एकाएकी दुभंगली गेली. सीतेच्या निर्वाणीच्या हाकेला ओ देताना कारुण्यमय धरती मातेने अपार मायेने हेलावून जाऊन जणू ऊर विदारून आपल्या या दुःखी आणि अवमानित कन्येला आपल्या हृदयात सामावून घेतले आणि दुसऱ्या क्षणी भूमी अखंड झाली. भूगर्भातील आवाज शांत झाला. त्या पवित्र भूमीने सीता जनकाला दिली होती, तिनेच ती त्याच्या डोळ्यासमोरच ती परत होती. सीतेची कथा इथंच संपली. मात्र शतकानुशतकं लोटली, परंतु परित्यक्त्या वनवासी सीतेचे दुःख भारतीय स्त्रीच्या मनामध्ये सदैव खोल रुतून बसले आहे. तिने सोसलेल्या वेदना, तिने केलेलं अग्निदव्य, स्वतःचं निष्पापत्व सिद्ध करण्यासाठी तिला करावी लागलेली धडपड, हे आजही कोणत्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ शकतं हे भारतीय स्त्रीला माहीत आहे. आणि म्हणूनच अनंत काळपर्यंत स्त्रिया सीतेमध्ये आपलं रूप बघतात. तरी ही सीता जगली ती रामपत्नी म्हणून आणि ती ओळखली गेली ती रामपत्नी म्हणून. अशा ह्या पतिव्रता स्त्रीला माझं त्रिवार वंदन असो. बोला राम सियावर रामचंद्र की जय. धन्यवाद सोनिया बाबू करमरकर. यानंतर मी अध्यक्षांना विनंती करते की ज्याने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार.
नवरात्रीची 7वी माळ, महालक्ष्मीचा 7वा दिवस. आजच्या दिवसाला देवीची कालरात्री रूपातली पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की हे कालरात्री हे जे रूप आहे ते अतिशय उग्र असं आहे. परंतु आजच्या व्याख्यान पुष्पातील केंद्रस्थानी असलेली सीता ही या उग्र रूपाच्या अतिशय उलट, म्हणजे शांत, संयमी, आत्मसमर्पण करणारी, आत्मत्याग करणारी, पतिव्रता, पवित्र अशा अनेक गुणांनी युक्त असे अलौकिक व्यक्तिमत्व आहे. प्रभू रामचंद्रांशी विवाह झाल्यानंतर राजवैभवात लोळणारी ही सुकन्या त्याच क्षणी राजवैभवाचा त्याग करून त्यांच्याबरोबर वनवास भोगती झाली. वनवास भोगल्यानंतरही आपलं पवित्रता सिद्ध करण्यासाठी तिला अग्निदिव्य करावे लागले. एवढे करूनही तिला सुख मिळाले का? तर नाही. मातृत्वाची चाहूल लागल्यावर तिला वाल्मिकी मुनींच्या आश्रमासाठी प्रस्थान ठेवावे लागले. एवढी सगळी संकटं आयुष्यात आली तरी सुद्धा कुठेही आक्रस्ताळेपणा न करता संयमित विचार करून आपल्या पतीच्या कर्तव्यपूर्तीसाठी सीतेने प्रभू रामचंद्रांना कायम साथ दिली. अशा या अलौकिक व्यक्तिमत्वाचा अतिशय सुरेख परिचय सौ स्नेहा करमरकर यांनी आज आपल्याला करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. सीतेचे हे अलौकिक चरित्र नवरात्रीच्या निमित्ताने आपण करणं उचितच आहे. आजच्या या व्याख्यान पुष्पामध्ये पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल देवस्थान समितीचे अध्यक्ष सुमेशजी करमरकर यांचे मी आभार मानते. नेहाचेही आज सुंदर विवेचन केल्याबद्दल आभार मानते. परवाच्या माझ्या आभार प्रदर्शनात मी सांगितलंच, आपल्या महिलांनाही एक नवीन सुसंधी मिळालेली आहे. अजूनही पंचकन्या आहेत आणि अनेक दुर्लक्षित अशा समाजकारणात पुढे आलेल्या अनेक स्त्रियांचे चरित्र आपल्याला माहीत करून घेण्याची ही संधी या निमित्ताने आपल्याला मिळालेली आहे. संयोजन समितीला मी पुन्हा एकदा विनंती करते की हे जे सुप्त गुण, स्वप्न गुण आपल्याला आपल्या 5 महिलांमध्ये मिळालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा पुढच्या वर्षी संधी द्यावी. आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्षा. यानंतर अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी शिवचा प्रसाद व्याख्यात्यांना द्यावा. पुढेच तो फोटो काढत. उद्याच्या व्याख्यात्या आहेत सौ मृण्मयी सहस्रबुद्धे. विषय आहे द्रौपदी. प्रसाद घेतल्याशिवाय जागेवरनं कोणी उठू नये. इथे कार्यक्रम समाप्त झाला असं मी घोषित करते. धन्यवाद.